नमस्कार, स्वागत आहे आपले मॅक्स मंथन डेली न्यूज चॅनलमध्ये। मनन करा, विचार करा आणि सत्य जाणून घ्या। नमस्कार, तुम्ही पाहत आहात मॅक्स मंथन डेली न्यूज। रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी मूर्तिजापूरमधून समोर येत आहे। मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर अवघ्या 15 दिवसांपूर्वी घडलेल्या थरारक चेन स्नॅचिंग प्रकरणाचा लोहमार्ग पोलिसांनी छडा लावला आहे। एका अल्पवयीन मुलांसह एकूण 3 पोलिसांनी जेरबंद केले आहे। काय होती नेमकी घटना जाणून घेऊयात। तर 4 फेब्रुवारी रोजी यवतमाळच्या सौ पूजा मेश्राम या आपल्या पतीसह काचीगुडा नरखेड एक्सप्रेसने प्रवास करत होत्या। गाडी मूर्तिजापूर स्थानकावर सुटत असतानाच खिडकीजवळ बसलेल्या पूजा यांच्या गळ्यातील 15 ग्रामची सोन्याची साखळी एका चोरट्याने अत्यंत चलाखीने ओढली आणि तो पसार झाला। या चेनची किंमत सुमारे 67,500 इतकी होती। या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र अकोला लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास केला। या तपासात धक्कादायक माहिती समोर आली। मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील 18 वर्षीय आदित्य अजबराव तायडे यांनी ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले। इतकेच नाही तर चोरी केलेली ही चैन त्याने अंबानगर येथील रुपेश रमेश रिवास यांच्या मदतीने एका ज्वेलर्सकडे गहाण ठेवली होती। पोलिसांनी या दोघांसह एका अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले आहे। रेल्वे पोलीस उपनिरीक्षक वडतकर या प्रकल्पाचा पुढील तपास करत आहेत। दिनांक 4/2/2026 रोजी हिराजी नामे पूजा मेश्राम ह्या ट्रेन काचीगुडा ते नरखेड या गाडीने समोरील इंजिनापासून 3ऱ्या डब्यात प्रवास अकोला ते बडनेरा असा प्रवास करीत असताना रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर येथे गाडी थांबली व थोड्या वेळात चालू झाल्यानंतर एक संशयित इसम त्यांनी खिडकीतून हात घालून सदर फिर्यादी यांच्या गळ्यातील एक सोन्याची चेन वजन 15 ग्राम असलेली, त्यामध्ये त्याचे वर्णन एक अशोक चक्र, त्यामध्ये बौद्ध मूर्तीचा फोटो असलेले पेंडा असे त्यांच्या गळ्यातून हिसकावून पडून गेला। फिर्यादी यांनी रेल्वे पोलीस स्टेशन बडनेरा येथे जाऊन सदर घटनेची लेखी तक्रार दिल्याने त्यावरून रेल्वे पोलीस स्टेशन यांची हद्द असल्याने सदरचे कागदपत्र पोलीस स्टेशनला आले असता रेल्वे पोलीस स्टेशन येथे नंबरी गुन्हा दाखल होऊन गुन्हा रजिस्टर नंबर 25/2026 कलम 304(2) भारतीय न्याय संहिता प्रमाणे सदर गुन्हा तपासाकामी आमच्या माननीय प्रभारी अधिकारी यांच्या आदेशाने आमच्या ताब्यात मिळाला। सदर तपास मिळाल्यावरून आम्हाला गुप्त मागणीदार मार्फतीने माहिती मिळाली की रेल्वे स्टेशन मूर्तिजापूर येथे घडलेली घटना ही घडलेली असून त्यातील संशयित इसम हा शांतीनगर मूर्तिजापूर येथे त्याचे नाव रुपेश रमेश श्रीवास वय 19 वर्षे असे निष्पन्न माहिती मिळाल्यावरून सदर इसमाचा संशयित इसमाचा तपास केला असता तो मिळून आल्याने त्यावरून त्याने अधिक पुढची माहिती सांगितली की आदर्श तायडे वय 19 वर्ष, राहणार हिरपूर व अल्पवयीन मुलगा असे हिवरखेडे येथे गेलो असता व तपास केला असता ते निष्पन्न झाले असून त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे। रेल्वे पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। अशाच गुन्हेगारी आणि धाडसी कारवायांच्या बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज। मूर्तिजापूर प्रतिनिधी विलास साबळे। मॅक्स मंथन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। चॅनल आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।